त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरवू. ते जी वायफट पैसे चाललेत आपले हरात तुऱ्यात, ते बुक्के आणान, कुठं काय आणान, शाली घ्यान, याच्यात जे आपला पैसा चाललाय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का? तेवढेच पैसे त्याला ते आपण काहीतरी काढू, ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरवू. परंतु आता ते मात्र बंद करा. काल आम्ही अक्षरशः बघितलं, हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता. जर एक एक दीड दीड ट्रका नुसत्या त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो ही मात्र मला कालपासून सांगायचं होतं. आज मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा. काय नाही, तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस. बघा, हे तुम्ही म्हणताय की मराठी मुंबईमध्ये गेले लढले आरक्षण मिळवले, परंतु एकीकडे दुसरीकडे भाजप श्रेणी मिळवायचा प्रयत्न करते. मुंबई ठाणे देवाभाऊचे बॅनर फिरवते. मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली. कोणी बॅनर लावा, कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा. JR ची अंमलबजावणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅझेटियरनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा. आम्ही पुन्हा एकदा तुमचा कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहे. परंतु आता हायगाई करू नका. मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय की बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात, हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस मागे घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांनी. त्या मग असे कामं केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू, त्याला मोठेपणच देणार आहेत, नवजणारच आहेत आम्ही त्यांना. ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या. आणि विशेष सरकारला एक सांगणं आहे की ज्या व्हॅलिडिटी थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका, त्या सगळ्या द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय, कोकण, खानदेश, विदर्भ, मुंबई या सगळ्या प्रांतात, या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार आहेत. आम्हाला काय करायचं राजकारणाचं. पण आता ते गॅझेटियरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीत. नसता तुम्हाला वाटत काढला JR होईल होईन पिन नाही, पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्यात येणार, गप बसणार नाहीत. मग याच बॅनरवरती एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही श्रीवर्धनच्या लढतीत नाही नाही, ती माणूस तसा नाही. शिंदे साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस. काय असं हे काय नाही, काम करणारा माणूस आहे, काम करतो कनाकन. तो पण मोकळा ढाकळा माणूस कोर्टात त्यावेळी या संदर्भात काही करा. नाही. ते मला माहित. कुणी काही करतं काही दमच निघत नाहीत ना, काही होत नाही. JR ओके, टेन्शन नाही घ्यायचं. बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची. तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना, JR ओके. आणि जरी काही असलं कसला JR काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. कोणाचा पण सांगतो तुम्हाला. समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला, कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली, कापूस लावला, तूट होत नाही त्याच्यात, काही उगत नाही. पुन्हा उलशी दुसरी बी लावाच लागती. तसं जरी JR काढला, आपल्याला जर वाटलं या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली, पुन्हा सुधारित JR काढू ना. सरकारकडून तो शब्द घेतलाय आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय. कुणी कसलं येईन काही सांगणं, आपण गरीब मराठ्यांना ऐकायचं. आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली, त्याच्यामुळं गरीब मराठ्यांनी कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं. JR ओके, काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली, सुधारित काढायला सांगितलंय. आणि जरी काढला बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला, व्हॅलिडिटी द्यायला, गॅजेटला, गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना. सुरू तर हो द्या. त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं आहे माझं
गरीब मराठी लोक फ्रेश राहत जा. कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मग आपलं वाटलं त्यांनी केलं. मग आपण आपल्या गरीबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं. मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही. एक पण टेन्शन घ्यायचं नाही. 2 दिवस लेट, पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅझेटियरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ही शब्द आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं. मी आहे ना. आणि राहायला विदर्भ, खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते. म्हणजे 3 गोष्टी चालू आहेत. हैदराबाद गॅझेटियर मराठवाड्यासाठी, सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं औंध संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी, राहायला विषय हे 2, आणि तिसरा विषय शिंदे समिती. विदर्भात काम करते, खानदेशात नोंदी शोधायचं काम करते, कोकणात करते, मराठवाड्यात करते, पश्चिम महाराष्ट्रात. 3 गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा. त्याच्यामुळे कोणी टेन्शनच घ्यायचं नाही. इकडे बघितलं तिकडे घेतलं काय, मग आम्हाला काय, सगळ्याला होणार. तुम्ही सांगताय की जसं की मराठी आरक्षण